नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। मखमलाबाद आणि मळा परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या रॅलीला समर्थकांसह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रॅली दरम्यान भाजपचे अधिकृत उमेदवार मनीष सुनील बागुल, चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांचे स्थानिक महिलांनी औक्षण करून आणि टिळा लावून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। नागरिकांनी यावेळी उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। उमेदवारांनी प्रभागातील घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले। प्रचारादरम्यान बोलताना मनीष बागुल, चित्रा तांदळे, वाळू काकड आणि रोहिणी पिंगळे यांनी मतदारांना आवाहन केले की येणाऱ्या 15 तारखेला मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि भाजपाला विजयी करून विकासाची गती कायम राखावी। सुनील बागुल, आपण जर बघितलं असेल तर मखमलाबाद गाव आज आपण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या रॅली दरम्यान आम्ही चारही अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सारं गाव ही पायी फेरी केली आणि त्या फेरीत असताना अक्षरशः नागरिक बाहेर येऊन आम्हाला आशीर्वाद देत होते, आम्हाला शुभेच्छा देत होते। याच्यावरून जनतेचं कल लक्षात येतं की हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत आणि निश्चितपणे येत्या काही काळात भारतीय जनता पार्टीचाच भगवा हा महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार। तर मुख्य हे मखमलाबादमध्ये रोडांचे कामं झालेले आहेत बऱ्यापैकी आणि इतर काही ज्या समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। आपण जर बघितलं असेल तर बऱ्यापैकी बजेटमध्ये मखमलाबादचा मेन रोड असेल, आपला गामनेमाळा ते चोपडा लॉन्चपर्यंत जो कॉन्क्रिटीकरणाचा रोड असेल हे प्रामुख्याने आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून आपण पकडण्यात आले। निश्चितपणे आपण जर काही महिन्यात बघितलं तर हे काम देखील चालू होतील आणि ह्यापुढे पण कुंभमेळ्यासाठी येणारा हा अतिशय सुंदरपणे पार पाडण्यात येईल। आज प्रभाग क्रमांक 6 मधला निवडणूक आहे। आज आम्ही पूर्ण मखमलाबादमध्ये फिरलो, आम्हाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि मी पूर्ण नागरिकांना विनंती करते की येत्या 15 तारखेला आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करून द्या। पूर्ण आज प्रभाग 6 आम्ही चारही उमेदवार मखमलाबाद गावामध्ये फेरी केली। फेरीमध्ये सर्व लोकांना आम्हाला हमी दिली की आम्ही सर्व तुमच्या पॅनल मागेच आहेत। यापूर्वी आम्ही गावात भरपूर कामं मी करून घेतलेले आमदाराच्या माध्यमातून। रस्त्याचे असं समाज मंदिर आहे, परत बुद्धविहार आहे, बुद्धविहार प्रसिद्ध नगरचा रस्ता आहे, आमची तालीम आहे आणि नवीन पिढीसाठी आम्ही अजून चांगल्या क्वालिटीची व्यायामशाळा बनवायचा आमचा मानस आहे भविष्यामध्ये। आणि मळे भागातले काही रस्ते आम्ही केले आणि ते बी काही थोडेसे बाकी आहे, ते सुद्धा आम्ही पुढं चौघही बी आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून पुढे करू। त्यामुळे मखमलाबाद गाव हे पूर्ण आमच्या पाठीमागं आहे आणि ते कमळाला निवडून देतील। जगन्नाथ तांदळे, प्रभाग क्रमांक 6 अनुसूचित जमाती राखीव गटातून उमेदवारी करत आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जनतेसमोर येतो आहोत। आज सगळ्या मखमलाबादमध्ये आम्ही फेरी मारतो आहोत। सिद्धार्थनगरमध्ये फेरी मारली, नंतर सगळे पिंगळे गल्ली, कुंभार गल्ली, माळी गल्ली ह्या सर्व भागात फिरत असताना आम्हाला मतदारांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि सर्वांनी आम्हाला आश्वासित केलं की पूर्ण भारतीय जनता पार्टीचं पॅनल आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू। या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी स्थानिक नागरिक स्वतःहून प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत। या रॅलीत उमेदवारांसोबत भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच तुषार भुजंगे, दर्शन चांगले, रोहित पवार, भूषण वराडे, सचिन गायके, सुशांत चव्हाण, भगवान पाटील, यश चांदवडकर, विजू चव्हाण, प्रेम राठोड, दीनानाथ मोगल, श्री पाटील, निलेश पाटील, तेजस भागवत, संदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।